नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ आशीष। महाराष्ट्र विधान परिषद की उप सभापति डॉक्टर नीलम गोरे का कार्यकाल पिछले महीने 23 जून को पूरा हुआ। डॉक्टर गोरे ने अपने 5 साल के कार्यकाल में कई बड़े और अच्छे कामों को अंजाम दिया, जिसका पूरा लेखा जोखा एक किताब के शक्ल में नीलम गोरे ने पत्रकारों को एक चाय पार्टी के दौरान दिया। इस दौरान मुंबई मराठी पत्रकार संघ के नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चौहान मौजूद थे। साथ में उनके कार्यकारिणी सदस्य भी मौजूद थे। मुंबई प्रेस क्लब के लोग भी वहां मौजूद थे। दोनों प्रेस क्लब और मराठी संघों के चुनाव अभी हाल में ही हुए हैं। सभी नवनिर्वाचित सदस्यों को चाय पार्टी के लिए नीलम गोरे ने बुलाया था। खरं म्हणजे आज मला जयंतरावांची आठवण येते, कारण काय आज आत्ता ज्या उपसभापती आहेत विधान परिषदेच्या डॉक्टर नीलमताई गोरे, त्यांनी सगळ्या पत्रकारांना, सर्व पत्रकार म्हणजे एकतर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चव्हाण आणि यांच्याबरोबर त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, तसंच प्रेस क्लबचं इलेक्शन झालं त्यांची पण सर्व कार्यकारिणी, अशा दोन्ही कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना नीलमताईंनी आज चहापानासाठी आमंत्रित केलं. खरं म्हणजे हे फार आम्हाला विशेष वाटलं की प्रत्यक्ष उपसभापती आपल्याला चहापानासाठी बोलवत आहेत. आम्हाला सगळ्यांना खूप त्याचा आनंद झाला आणि खूप छान ब्रेकफास्ट त्यांनी म्हणजे आम्हाला दिला. अशी म्हणजे इतर गोष्टी बोलत असताना वेगवेगळ्या आठवणी निघाल्या आणि त्यावेळेला मला जयंतराव टिळकांची आठवण झाली. जयंतराव टिळक जेव्हा सभापती होते तेव्हा काय करायचे की नेहमी त्यांच्याकडे आपण गेलो की आपल्याला काहीतरी खायला छान छान मिळायचं आणि ते विशेषतः एकदा तर केकच घेऊन आले पुण्यावरनं येताना. ते पुण्याला होते, शनिवार रविवारी ते पुण्याला जायचे आणि मग अधिवेशनासाठी इथे राहायचे. देश दुनिया की बाकी खबरों को देखने के लिए देखते रहिए आवाज इंडिया। साथ में सब्सक्राइब करें हमारे चैनल को यूट्यूब, फेसबुक, ट्विटर पर आवाज इंडिया टीवी। धन्यवाद।